आरक्षणासंदर्भामध्ये आणि त्याचबरोबर आता धनगर समाजाला देखील मागणी केली आहे की संभाजीराजेंनी यामध्ये लक्ष घालावं आणि या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, धनगर आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा द्यावा। या सगळ्या संदर्भामध्ये स्वतः खासदार संभाजीराजे नेमका काय विचार करतायत, ते धनगर आरक्षणासाठी पाठिंबा देणार का, मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे कसा जाणार आणि मराठा आरक्षणाचा हा पेच नेमका कसा सुटणार, या सगळ्या संदर्भात आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत खासदार छत्रपती संभाजीराजे। संभाजीराजे, स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। नमस्कार जी, संभाजीराजे, मुख्यमंत्र्यांसोबत तुमची बैठकही झाली, नमस्कार। मराठा लोकप्रतिनिधींची बैठकही झाली मराठा आरक्षणासंदर्भात। तर मुख्यमंत्र्यांनी नेमकं त्यामध्ये काय सांगितलं, ते मराठा समाजाला तुम्हाला पटलं का? काय वाटतं, मराठा आरक्षणाचा मुद्दा नेमका का अडतोय? सर्वोच्च न्यायालयात जी ACBC साठी स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज हा दुखी होता, व्यथित होता। पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा निकाल असतो आणि तो आपल्याला मान्य करावा लागतो। तोपर्यंत अशोकराव चव्हाणांचा मला फोन आला आणि त्यांचं म्हणणं होतं की 1 वर्षाची स्थगिती आहे, तोपर्यंत आपण EWSचं आर्थिक दुर्बल घटक जे 10% सेंट्रल गव्हर्नमेंटचं आरक्षण आहे ते आपण घेऊ। तर मी त्यांना सांगितलं की असं होऊ शकत नाही, म्हणून त्यांनी मला विनंती केली की आपण मुंबईत या, आपण मुख्यमंत्र्यांशी सुद्धा चर्चा करू आणि आर्थिक दुर्बल घटकाचं 10% जे आरक्षण आहे हे मराठा समाजाने जर घेतलं, कारण का घेतलं म्हणण्यापेक्षा ते एका जातीसाठी नाही आहे EWS आरक्षण। जसं 52% हे SC ST OBC साठी आहे, तसं राहिलेले जे जाती जमाती आहेत, म्हणजे उदाहरण ओपन कॅटेगरीसाठी हे ते आरक्षण लागू होते। जर आपण EWS घेतलं तर आपला सर्वोच्च न्यायालयाच्या समोर काहीच आपला क्लेम राहणार नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की EWS आरक्षण घेणं धोकादायक आहे। आता 1 वर्षातच स्थगिती आहे, म्हणून तुम्ही 1 वर्ष तुम्ही त्याच्यासाठी जोरात लढा देऊ शकता ना। उद्या आपल्याला नाही समजा चुकून मिळालं, आपण असं धरू समजू मिळणार आहे तो भाग वेगळा, पण आपण EWSला केव्हा येऊ शकतो। पण EWS तुम्ही जर आत्ता घेतलं तर ही धोकादायक असणार आहे, हे मी त्यांना समजून सांगितलं। परत EWSच्या ज्या अटी इतक्या स्ट्रॉंग आहेत की तुम्हाला त्या सगळ्या मराठा समाजाला लागूच होणार नाहीत। मग मी सगळ्या समाजातल्या अनेक लोकांना म्हटलं जे फॉर आहेत EWSला, तुम्ही मला सांगा की जिथं आपण 12% साठी ACBCचं आरक्षण मागायला लागलोय शिक्षणासाठी, तर इथं किती टक्के मिळू शकणार आहे? कोणीही मला सांगू शकणार नाही की आपल्याला 1% मिळेल की 2% मिळेल की 3% मिळणार, कारण का त्याच्यावर सांगताच येत नाही आज या मिनिटाला। म्हणून मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की EWS हे आरक्षण आत्ता मराठा समाजाला लागू करू नका। जे ACBC साठी जी स्थगिती मिळाली, स्थगिती कशी उठवता येईल ह्याच्यासाठी पूर्णपणे ताकद लावणं गरजेचं आहे आणि म्हणून ते त्यांनी मान्य केलं की आता पूर्ण जी ताकद लावायची ते त्याच्यासाठी लावायची। राजे, या सगळ्या संदर्भामध्ये चंद्रकांत दादांनी असं म्हटलं होतं की आता हा केंद्राचा प्रश्न राहिलेला नाही, तर आता हा राज्याचा प्रश्न राहिलेला आहे। अशा वेळेला तुम्हाला काय वाटतं, हा मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कोणाचा आहे, केंद्राचा आहे की राज्याचा आहे? कोणी सोडवायचं हे गणित? नाही, प्रथमदर्शनी जर पाहायला बघितलं तो राज्याचाच प्रश्न आहे। एक लक्षात घ्या की मागासवर्गीय आयोग स्थापन झाला आणि मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केलं, कायदा सुद्धा झाला आणि म्हणून ACBC तयार झाली। पूर्वी SBSC होता, आता ते ACBC झालेलं आहे आणि ACBC ज्यावेळी झालं तर तो विषय हायकोर्टाने सुद्धा त्याला जिथं 16% आम्ही मागितलं तिथं त्यांनी 12-13% केलं आणि ते हायकोर्टातून तो विषय आता सुप्रीम कोर्टात गेला, तिथं स्थगिती निर्माण झाली। म्हणून पहिला जो लढा काय असेल हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, सॉरी राज्य शासनाचा आहे। मी उलट सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हटलं होतं की 69% जर तामिळनाडूला मिळते मग आपल्याला काय मिळू शकत नाहीये। हे सगळे दुसरे टप्पे आहेत। आज मला या मिनिटात मी सांगू शकणार नाही की सेंट्रल गव्हर्नमेंट यात इंटरव्ह्यू होऊ शकते का, म्हणून मी काय त्यावेळी केलं की ठीक आहे, राज्य शासनाचा हा पहिला प्रश्न असला तरी एक खासदार म्हणून मी माझ्या पार्लमेंटला मी तिथं बोललो, पार्लमेंटला बोलल्यानंतर सगळ्या खासदारांना आव्हान केलं आणि मला आनंदाने सांगायचं आहे की सगळ्या बहुतांश खासदार, मग शिवसेनेचे प्रामुख्याने, ते पाठोपाठ BJPचे सुद्धा होते, त्याच्यानंतर स्वतः शरद पवारांनी तर मला सांगितलं की आमचे राष्ट्रवादी सगळे खासदार येतील, राजू सातवनी सुद्धा आपली भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूने मांडली आणि
आपण सगळेजण मिळून नरेंद्र मोदीजींना सांगू की आपण पंतप्रधान असल्यामुळं मराठा समाजाचे दुःख, त्यांच्या व्यथा हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही मुवमेंट सगळी चालू झालेली आहे. पण प्रथम दर्शनी हा विषय स्टेटचा आहे. मग राज्य, असं तुम्हाला वाटतं का की राज्य सरकारचं या सगळ्यामध्ये कुठेतरी चुकतंय किंवा चुकलेलं आहे? शरद पवार असं म्हणाले की 2 छत्रपती आता भाजपमध्ये आहेत, आता त्या छत्रपतींनीच हा मुद्दा सोडवावा. तुम्हाला असं वाटतं की शरद पवार तुमच्या कोर्टात चेंडू टोलवतायत? नाही, पवार साहेब काय बोलले त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही. आज पण मी पवार साहेबांना प्रतिक्रिया सुद्धा मी केव्हा दिली नाही. मला एवढंच सांगा की त्याच्या अनेक गोष्टी आहेत. मग हे आरक्षण काही आत्तापासून नाही मागत, हे 40 वर्षापासून आपण हे आरक्षण मागायला लागलो. अण्णासाहेब पाटलांनी जो लढा दिला ते त्यांनी बलिदान दिलं. त्याच्यानंतर मी स्वतः आम्ही 2014ला आम्ही सगळे मराठा समाजातले सगळे संघटनेचे लोक आम्ही एकत्र मुंबईत आम्ही आंदोलन केलं होतं. म्हणजे हा लढा काही आता आलेला नाही. हा निश्चित जी जबाबदारी माझी आहे ती जबाबदारी पूर्ण करायला पाहिजे. मी खासदार झालोय तर मी सगळ्या खासदारांना एकत्र आणलं. हे राजकारण पक्ष, हे राजकारण मराठा समाजाचं जी आपल्याला आरक्षण मिळणार आहे की आपल्याला मिळवायचं, हे राजकारणाच्या पलीकडे आहे. माझी सगळे हात जोडून विनंती आहे सगळ्या नेत्या लोकांना की तुम्ही राजकारणाच्या पलीकडे मराठा समाजाकडे बघा. कशाला माझं तुझं करायचं? इतकं वातावरण गढूळ झालं आहे 4-5 दिवसात. मला मनापासून खंत वाटते की ज्या मराठा समाजाने जो लढवाया समाज आहे, जो मोठा भाऊ म्हणून त्याची ओळख झालेली आहे, जो बहुजन समाजातला सगळ्यात मोठा भाऊ आहे, हिने सगळ्यांना सांभाळून घेऊन चालले. आज ह्या समाजासाठी सगळ्या समाजातले, सगळ्या जातीतले, सगळ्या पक्षातले या सगळ्या लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि मराठा समाजाला न्याय द्यायला पाहिजे. नाहीतर हा मराठा समाज कुठल्याही नेत्याला हे माफ करणार नाही. राजे, या सगळ्यामध्ये ओबीसीना ही भीती आहे की ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल, त्यासाठी ओबीसी समाजानं सुद्धा आंदोलनं सुरू केलेली आहे. यावर तुमचं काय मत आहे? नाही, ओबीसीनी आरक्षण स्वतःचं धनगर समाज मिळवण्यासाठी जे आरक्षण म्हणजे जो त्यांनी आंदोलन सुरू केलंय हा एक वेगळा भाग आहे. ते कौतुक आहे, त्याचा अधिकार आहे, तो करायलाच पाहिजे त्यांनी. पण एक साधं समजून घेणं गरजेचं आहे की ज्यावेळी स्वराज्य निर्माण झालं ते स्वराज्य नुसतं मराठ्यांचं नव्हतं. हे स्वराज्य 18 पगड जात 12 बलुतेदारांचं होतं. हे शिवाजी महाराजांनी जी संकल्पना पुढे आणलेली. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 200 वर्षांनंतर बहुजन समाजाला जे पहिलं आरक्षण दिलं त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आणि म्हणून मराठा समाजासाठी मी लढा लागलोय. मला एकच ह्या प्रसंगी सांगा की जे आरक्षण आता आपण मागा लागलेलो आहे की एसीबीसीचं जे आरक्षण आहे त्याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही आहे. हे अनेक लोक उगाच ओबीसी आणि मराठा समाजाला मध्ये गुंतवायला लागले, हे चुकीचं आहे. मला परवाच आपले हरिभाऊ राठोड जे माजी खासदार आहेत ओबीसी समाज ते मला भेटले. मुस्लिम ओबीसीचे जे अध्यक्ष आहेत मनियारजी ते मला भेटले. शेंडगे साहेबांची माझी चर्चा झाली. आज गोपीचंद पडळकर जे धनगर समाजाचे नेते त्यांनी मला पत्र दिलं, धनगर समाजाला आम्हाला पाठिंबा द्या, मी देणारच आहे त्यांना. राम शिंदेचा मला फोन आला होता आज संध्याकाळी, मला राम शिंदे सुद्धा भेटायला देणार आहेत. म्हणून ओबीसीचं आणि मराठा समाजाचं काही वाकडं नाही आहे. मराठा समाजाचं क्लिअर आहे. जसं 58 मोर्चे जे उद्दिष्ट होता, ज्या 58 मोर्चे जे देशात नाही जगात त्याची दखल घेतली गेली की आपल्याला एसीबीसीच्या मधनं आरक्षण पाहिलं, ओबीसीला धक्का न लावता आपल्याला हे आरक्षण मिळवायचं आहे आणि तोच अजेंडा आहे. माझी कृपया करून विनंती करायची, जे कोणी हे लोक बोलत असतील त्यांना ह्याच्यात लक्ष आपण बाजूला ठेवायला त्यांना पाहिजे आणि आपण आपल्या मूळ एजेंडा जो एसीबीसीचा आहे त्याच्याकडेच लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न निघाला राज्य म्हणून विचारते की धनगर आरक्षणाला तुमचा पाठिंबा असणार आहे? माझा पूर्णपणे धनगर समाजाला पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांच्या आरक्षणासाठी. मला एकच सांगा की राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं त्यामध्ये अनेक समाजाचं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट म्हणजे सगळ्यांना त्याच्यात घेतलं होतं. स्वतः राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जनक बहीण चंद्रप्रभा घाडगे यांचा विवाह हा होळकरांशी केला. पहिला आंतरजाती विवाह जर कोणी केला असेल तो राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी घडून आणला. म्हणजे होळकरांचं म्हणजे धनगर समाजाचं आणि छत्रपती घराण्याचे किती जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सगळ्यात प्रामाणिक समाज जर म्हटला तर हा धनगर समाज आहे आणि म्हणून माझा पहिल्या दिवशीपासून दृष्टिकोन हाच आहे की धनगर समाजाला सुद्धा
काय आरक्षणासाठी लढा असेल तर मला बोलवा, मी स्वतः तिथं येईन आणि त्यांना सपोर्ट करेन. इतर समाजातल्या बहुजन समाजातल्या लोकांना सुद्धा माझी मदत लागली असेल मी तिथं येईन. मराठा समाजाला या बहुजन समाजमध्ये आणण्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. एका छताखाली बहुजन समाज कसा येईल, जे शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन होता, तो राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा दृष्टिकोन होता, हाच मी पुढे न्यायला लागलोय. पण माझी धनगर समाजाच्या सगळ्या नेत्यांना एक विनंती ही आहे, केव्हाही मला बोलवा, संभाजीराजे तुमच्या आरक्षणासाठी सुद्धा पाठिंबा देण्यासाठी येतील. पण ह्याचा अर्थ सुद्धा असा आहे की 80% गरीब मराठा समाज आहे. या गरीब मराठा समाजाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आज त्याची इतकी हालाकीची परिस्थिती आहे. तुम्ही मराठवाड्यात गेला, खानदेशमध्ये गेला, पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी गेला, किती वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळ्यात जास्तीत जास्त आत्महत्या जर आपण पाहिल्या शेतकऱ्यांच्या तर ह्या बहुतांश मराठा समाजाच्या आहेत. ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच राजे, या सगळ्यामध्ये आता 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक मराठा समाजानं दिली आहे. तसंच आता सध्या मराठा समाजाची आक्रमक आंदोलन देखील सुरू आहेत. तर याकडे तुम्ही कसं पाहता? 10 ऑक्टोबरला जो महाराष्ट्र बंद असेल त्यालाही तुमचा पाठिंबा असेल? नाही, 10 ऑक्टोबरच्या मोर्चा म्हणजे जे महाराष्ट्र बंद आहे त्याला माझा पाठिंबा मुळीच नाही आहे. तुम्ही महाराष्ट्र बंद करून काय त्याचा फायदा होणार आहे काय, हे लक्ष घ्यायला पाहिजे. कोरोनाची महामारी चालू आहे, तिथं संसर्ग वाढायला लागलेला आहे. मी उलट सगळ्यांना आव्हानसुद्धा करतोय नेहमी की जो तुम्ही इव्हन आंदोलन करताय ते तुम्ही सांभाळून करा. तुमच्या तब्येतीकडे काळजी घेऊन घ्या. लहान मुलांना आणू नका, वृद्ध लोकांना तिथं आणू नका. आणि तुमचा जो हक्क आहे तुम्ही सरकारवर प्रेशर टाकण्यासाठी तुम्ही हे उभा करा. पण ज्यांनी कोणी हे 10 तारखेला महाराष्ट्र बंद केलंय हे सकल मराठा समाजाची लोक नाही आहेत. म्हणून सकल मराठा समाजाचा मुळीच पाठिंबा नाही आहे 10 ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदसाठी, आणि करू नये असं माझी विनंती आहे. राजे, सध्या तरी मराठा समाजाची ही आंदोलनं सुरू आहेत. तुमच्याकडे नेतृत्वासाठीचा प्रस्ताव आला होता. एकतर तुम्ही नेतृत्व करावं या सगळ्याचं, यासाठी तुमच्यावर तेवढा दबाव देखील वाढत चालला होता. तर तुम्ही उत्सुक आहात का हे नेतृत्व करण्यासाठी? किंवा मग जर कोणीच या सगळ्याचं नेतृत्व केलं नाही तर भरकटलेला तारू अशी अवस्था होणार नाही का या सगळ्या आंदोलनाची? नाही, मला एक सांगा, 58 मोर्चे जे निघाले त्याला कुठलं नेतृत्व होतं का? नव्हतं नेतृत्व. त्या नेतृत्वात कशाला पडायचं आहे? मला सांगा, मी 2007 पासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्या बहुजन समाजाला एकत्र आणण्याला. मराठा समाजाला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे दौरे होते. पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलंय. त्यावेळी मी कुठलं नेतृत्व केलं नाही. सगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी मी माझी भूमिका मांडली. आज सुद्धा ज्यावेळी मराठा समाजाला मी लागेल त्या मिनिटाला मी त्यांना सेवा देण्यासाठी आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो मी मराठा समाजाचा एक सेवक आहे. मी मराठा समाजाचा एक घटक म्हणून नेहमी बोलतो. आज जसं तुम्ही मला बोलवलं ह्याचा अर्थ नाही की मी नेतृत्व करतोय, पण मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत या मी तुम्हाला सांगू शकतो. जसं परवा मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, सगळ्या सकल मराठा समाजाच्या लोकांचे आग्रह होता की मुख्यमंत्र्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणून मी परत एक सगळ्यांना एकत्र घेऊन गेलो, तिथं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. म्हणजे जिथं पुढाकार घ्यायचा असतो, एक समाजाचा सेवक म्हणून जिथं पुढाकार घ्यायचा असतो तिथं मी आहे. पण त्याला ह्याचा अर्थ नाही की नेतृत्व मी संभाजी नेतृत्व स्वीकारलं, याला काही अर्थ नाही. नेतृत्व घेऊनच सगळ्या गोष्टी होतात असं नाही ना. सगळ्यांना घेऊन जाणं सुद्धा एक नेतृत्वाचा एक भाग आहे, पण ते नेतृत्व नाही असं, पण एक सेवक म्हणून मी काम करतो. राजे, मात्र सध्या तरी आक्रमक म्हणजे आधी सुरुवातीची आंदोलनं ही मूक मोर्चे होते, त्यानंतरची आंदोलनं ही ठोक मोर्चा होता, आणि मग आता अधिक तीव्र आंदोलनं होतील असं मराठा संघटना, ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सांगत आहेत. अशा वेळेला महाराष्ट्र पेटू शकतो. तर ही आंदोलनं नेमकी कशी रोखणार, किंवा तुम्ही मराठा समाजाला यासाठी नेमकं काय सांगाल? काय नेमकं करायला हवं? नाही, मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, मी समजू शकतो. त्यांच्या आक्रोश जो निर्माण व्हायला लागलाय त्याच्या व्यथा मी समजू शकतो. पण माझी सगळी मराठा समाजातल्या लोकांना विनंती हीच राहणार आहे की तुम्ही ज्यावेळी मोर्चा काढत असताना इतर लोकांना त्रास होऊ नये, इतर लोकांचं नुकसान होऊ नये, इतर जातीमध्ये विषमता वाढू नये, ह्याच्याकडे लक्ष करावं. आंदोलन करण्याचा अधिकार हा समाजाचा आहेच आणि त्यांनी करावं. पण थोड्या SOPs किंवा थोडे शिस्तबद्ध जे सगळ्यांकडे ते तुम्ही जसं पूर्वी तुम्ही एक SOP तयार केली होती किंवा तुम्ही नियमावली तयार केली होती, ती नियमावली तयार करा आणि त्याप्रमाणे आंदोलन करावं अशी माझी सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना विनंती आहे. माझी एकच विनंती ही सुद्धा राहणार आहे, हे सगळं करत असताना कोरोनाची महामारी आहे, हा संकट अजूनही आपल्यातनं गेलं नाही.
परिस्थिती आणि बिकट व्हायला लागलेली हे सगळं लक्षात ठेवून तुमची एक गाईडलाईन ठरवा, तुमची आंदोलनाची दिशा ठरवा आणि हे होत असताना इतर समाजातल्या लोकांना सुद्धा त्रास होऊ नये याप्रमाणे आंदोलन करावं, एवढंच या प्रसंगी मी सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना आव्हान करू इच्छितो. जी. राजे, मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय भूमिका व्यक्त करावी असं मराठा समाजाला वाटतं? मुख्यमंत्र्यांची नेमकी भूमिका तरी काय आहे? राज्य सरकारची काय नेमकी भूमिका आहे या सगळ्यामध्ये? आणि पुढची रणनीती काय असणार आहे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी म्हणून किंवा मिळवण्यासाठी म्हणून? पुन्हा मुख्यमंत्र्यांनी काय करायला पाहिजे की विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करायला पाहिजे. तुम्ही नेमकी स्ट्रॅटेजी काय आखलेली आहे ती जनतेच्या समोर एक तुम्ही संबोधित करून सांगायला पाहिजे की आम्ही ही स्ट्रॅटेजी आखलेली आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जो स्थगिती लागलेली ती स्थगिती कशी उठवता येईल आणि पुढच्या बेंचकडे ज्यावेळी जाणार त्यावेळी सुद्धा आपली तयारी काय, या सगळ्या गोष्टी लोकांच्यापर्यंत सांगायला पाहिजे. तुमचं कोऑर्डिनेशन अजूनही जे होत नाही ते म्हणजे रोहितगी जे तिथले वकील असतील किंवा तुमचे अटॉर्नी जनरल कुंभकोणी असतील की जे मराठा समाजाचं बघतात ते थोरात असतील, मराठा समाजाचे जे नामवंत वकील आहेत जे आजपर्यंत आरक्षणासाठी काम केलं त्यांना तुम्ही बोलवा, एक चांगली कोऑर्डिनेशन करा आणि एक चांगल्या एक भक्कमपणाने अजूनही आपल्या हातातनं वेळ गेलेली नाही ती भक्कमपणाने आपली बाजू कशी मांडता येईल सर्वोच्च न्यायालयात या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आपल्याला ही काही लढाई संपली नाही, 1 वर्षाची स्थगिती आहे म्हणून 1 वर्षाची स्थगिती कशी उठवता येईल ह्याच्याकडे जोमाने लक्ष घालायला पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटकडे काय जबाबदारी असेल ते आमच्याकडे सोपवा, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही तिथं प्रयत्न करू. कारण का हा समाज हा मराठा समाज हा राजकारणाच्या पलीकडे पण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. जी जी नक्कीच, राजकारणाच्या पलीकडे तर विचार करायला हवा. मात्र जशी स्थगिती मिळाली, सरकारनं पोलीस भरती सुरू केली, एमपीएससीची परीक्षा होते, यालाही मराठा समाजाचा विरोध आहे. तिथे पुढे काय होणार, आपल्याला आरक्षण मिळणार की नाही या भीतीनं मराठा तरुण आत्महत्या करतो, ही सगळ्यात जास्त चिंतेची बाब आहे. तर सरकार काय नेमकं करतंय या सगळ्यामध्ये? सरकार नोकर भरती करून किंवा पोलीस भरती करून एमपीएससीची परीक्षा अशा प्रकारे घेऊन मराठा समाजामध्ये आणखी संभ्रम निर्माण करते, असुरक्षितता निर्माण करते असं तुम्हाला वाटतंय का? मी प्रथमतः ज्या बीडच्या विवेकनी जी आत्महत्या केली, मी मनापासून दुःखी झालो. मी काल त्यांच्या घरच्या लोकांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं आहे. त्यांना लवकरच सांगितलं मी बीडला येणार आहे, मराठा समाज त्यांच्याबरोबर राहणार आहे. पण माझी मराठा समाजाच्या सगळ्या बंधूंना भगिनींना विनंती राहणार आहे की आत्महत्या हा पर्याय नाही. शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्र आहे, राजर्षी शाहू महाराजांचं महाराष्ट्र आहे, फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण जाणं हे चुकीचं आहे. उलटं आपण समाजाला एक दिशा देण्याचं काम करायचं आहे. तुमच्या व्यथा मी समजू शकतो, आम्ही आहे ना तुमच्यावर लढायला. आणि म्हणून तुम्ही काही घाबरू नका, आम्ही सक्षम आहोत, तुमच्यासाठी आम्ही शेवटपर्यंत आम्ही लढा देऊ. आता विषय येतो की तुम्ही जे नोकर भरतीचा विषय म्हटला किंवा एमपीसीच्या मुलांचं परीक्षा पुढे ढकलावेत, त्याचा विचार सरकारने करायलाच पाहिजे. कारण का जर तुम्ही नोकर भरत्या जर केल्या तर मराठा समाजावर परत नुकसान होणार आहे. पण तुम्ही किती दिवस लांबवू शकता ह्याचा सुद्धा तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि जर त्याच्यासाठी तुम्ही मुवमेंट फास्ट करा, तुम्ही अनेक 2-3 महिने थांबा. या 2-3 महिन्याच्या टाईम पिरियडमध्ये तुम्ही तुमची जी बाजू जोरात मांडायची आहे सर्वोच्च न्यायालयात ते मांडा. एमपीसीचा सुद्धा जो मुलांचा प्रश्न आहे की तिथं सुद्धा तुम्ही घाई गडबड कशाला करायला लागलाय, थोडे दिवस थांबा. आणि करायचं असलं तर एज लिमिट्स वाढवा. जिथं 33 आहे तिथं 35 करा, जिथं 36 आहे तिथं 38 करा. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. पण ह्या सगळ्यांशी बसायला पाहिजे, लवकर चर्चा करायला पाहिजे. नुसतं तुम्ही तुमच्या लेवलनी सरकारने निर्णय घेऊन होणार नाही. ठराविक मुलांना तिथं तुम्ही मुलांचा अंदाज घ्या, मुलांच्या भूमिका काय आहेत. या सगळ्या गोष्टी लवकर युद्ध पातळीवर करणं हे गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी भूमिका देखील स्पष्ट करत राहायला हवं. आणि मराठा आरक्षणासाठी सरकार काय करतं या संदर्भात मराठा समाजाशी संवाद राहणं खूप आवश्यक असणार आहे. खूप खूप धन्यवाद संभाजीराजे, तुम्ही आमच्याशी या ठिकाणी बोललात, आपली जी मतं व्यक्त केली ती नक्की मराठा समाजापर्यंत पोहोचतील. खूप खूप धन्यवाद तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. अर्थात महत्त्वाचे मुद्दे इथे संभाजीराजेंनी मांडलेले आहेत.